रखना है कि भारत के संविधान में भी नागरिकों के समान अधिकार की बात कही गई है। उनके रिलीजियस कल्चर्स हैं, प्रैक्टिसेस हैं, उसका या कस्टम है, उसका उनको प्रोटेक्शन मिलता है आर्टिकल 29 के तहत, जो एक अनफेटर्ड फंडामेंटल राइट है। सध्याच्या सरकारची आतापर्यंतची कारकीर्द बघितल्यास हिंदुत्वाकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते। मग असे असताना जर समान नागरी कायदा लागू झाल्यास दोन भिन्न धर्मीय व्यक्तींना लग्नाची मुभा तुम्ही समजताय ना, तसंच एकाच धर्माच्या पण विविध पंथ किंवा जातीच्या व्यक्तींना लग्न करण्याची तरतूद भाजप प्रणित सरकार समान नागरी कायद्याद्वारे देऊ शकेल काय? 2018 मध्ये सरकारला न्यायिक मुद्द्यांवर तसंच कायदेशीर सुधारणांसाठी सल्ला देण्यासाठी गठीत झालेल्या विधी आयोगाने म्हणजेच लॉ कमिशनने समान नागरी कायदा आवश्यक नाही असं म्हटलं आहे। समान नागरी कायद्याचा पाया ठरवताना काही मूलभूत प्रश्न विचारात घ्यावे लागतील। लग्न आणि घटस्फोटासाठी कोणते निकष लागू करण्यात येणार, मूल दत्तक घेण्यासाठी काय प्रक्रिया असेल आणि त्याचे परिणाम काय होतील, घटस्फोट झाल्यास संपत्तीचं विभाजन कसं केलं जाणार, पोटकीची तरतूद आहे का याचा विचार करावा लागेल, वारसा हक्क संपत्तीची व्यवस्था कशी असेल। नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण समान नागरी कायद्याचे पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा आणि आपलंही मत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा। समान नागरी कायदा हा काही नवीन विषय नाही। 1967 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनसंघाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वात पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा स्पष्ट उल्लेख केला होता। या जाहीरनाम्यात जर जनसंघाची सत्ता आली तर देशात समान नागरी कायदा लागू होईल असं वचन देण्यात आलं होतं। पण या निवडणुकीचे निकाल त्यांच्या अपेक्षेच्या उलट आले। काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली। 1967 ते 1980 या कालावधीत भारतीय राजकारणात काँग्रेसची फाटाफूट, भारत पाकिस्तान युद्ध, आणीबाणी अशा घटना घडत होत्या। त्यामुळे समान नागरी कायद्याची चर्चा एक प्रकारे थोडी मागे पडली। जगातील अनेक प्रगत आणि विकसित देशात समान नागरी कायदा लागू झालेला आहे, जसं की अमेरिका, इस्रायल, जपान, फ्रान्स, ब्रिटन आणि युरोपातील अनेक देश यात आहे। नागरी कायदा म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊया। 17व्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती। निशिकांत दुबे यांनी प्रश्नोत्तरावेळी म्हटलं, राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील सर्व नागरिक समान आहेत। समान नागरी कायद्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची वेळ आली, यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील, कोणी हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं असणार नाही असं दुबे म्हणाले होते। भारतात आजच्या घडीला मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत, तर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बुद्ध समाज येतात। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही जेवढा हिंदू सिव्हिल लॉ नुसार महिलांना आहे। समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल आणि हीच मोठी अडचण आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नसेल। म्हणजे जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एक सारखाच कायदा असेल। घटनेत अनुच्छेद 44 अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे, मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही। कायदा लागू करण्यामागील मोठी आव्हाने कोणती त्यात आपण बघून घेऊ। भारतात हिंदू आणि मुस्लिम समुदायासाठी वेगवेगळे कायदे आहेत, त्यांच्यावर एक नजर टाकूया। लग्न आणि घटस्फोट। हिंदू कायद्यामध्ये लग्न हा पवित्र संस्कार समजला जातो। मुस्लिम कायद्यात लग्न हे एक बंधन किंवा कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं, त्यामुळेच तिथे तलाक म्हणजे घटस्फोटाचा विचार आधी येतो। हिंदू विवाह कायद्यानुसार काही लग्नांवर बंदी घालण्यात आली आहे, जसे की नातेवाईकांमध्ये काका पुतणी इत्यादी। मात्र काही ठिकाणी म्हणजे दक्षिणेत काका पुतणीचं लग्नाला परवानगी असते, दुसऱ्या बाजूला मुस्लिम कायद्यात चुलत भावांच्या लग्नाला परवानगी आहे। मूल दत्तक घेण्याचा अधिकार। हिंदू कायद्यात दत्तक घेतलेल्या मुलाला नैसर्गिक संततीसारखे अधिकार दिले गेले आहेत, त्यातच मुस्लिम कायद्यात दत्तक घेण्यास बंदी आहे। मात्र ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट 2015 आल्यानंतर मुस्लिम लोकही आता मूल दत्तक घेऊ शकतात। वारसा हक्क। वारसा हक्क कायदा हा समान नागरी कायद्यातील सगळ्यात मोठं आव्हान आहे। सद्यस्थितीत हिंदू अविभाजित कुटुंबात म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF ज्यांचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क आहे त्यांना करात सवलत मिळते, अशी व्यवस्था कोणत्याच धर्मात नाही। मग अशा परिस्थितीत हा लाभ इतर समुदायांनाही मिळणार का, की हिंदूंना मिळणारा लाभ सरकार संपवून टाकणार? केरळने 1975 मध्येच हिंदू अविभाजित कुटुंबाची संकल्पना संपवून टाकली होती। 2018 मध्ये कायदा आयोगाने सूचना केली
केली होती की ही संकल्पना संपवायला हवी, कारण त्यामुळे देशाच्या कर पद्धतीचं प्रचंड नुकसान होत आहे. खरं तर मुस्लिम लॉ अंतर्गत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अर्धा वाटा मिळतो. प्रत्येक नातेवाईकांचा वाटा वेगवेगळा असतो. एका समुदायामध्येच विविधता, हे पुढचं आव्हान आपल्याला बघायला मिळतं. हिंदू आणि मुस्लिम समुदायाअंतर्गत सुद्धा प्रचंड विविधता आहे. हिंदू कायद्याचा एक मोठा भाग विस्कळीत आहे. अनेक पंथ आहे. उदाहरणार्थ द्रविड, मिताक्षरा आणि दयाभागा त्यांच्यानुसार वाटणी आणि हिंदू अविभाजित कुटुंब ठरतं. या पंथांनुसार त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा त्यांना लागू होतात. तज्ज्ञांच्या मते हिंदूंमध्येही समान नागरी कायदा नाहीये. दक्षिण भारतातील हिंदू समाजात एका गटात मामा भाचीच्या लग्नाला परवानगी आहे, मात्र हरियाणात कोणी असं केल्यास त्याची हत्या केली जाते. हिंदूंमध्ये शेकडो जाती आहेत. त्यांच्या लग्नाच्या परंपरा किंवा नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. मुस्लिमांमध्ये सुद्धा वेगवेगळी मतं आहेत. उदाहरणार्थ शिया आणि सुन्नी त्यांच्यात सुद्धा विवाह आणि कौटुंबिक जीवनाच्या विविध पैलूंमध्ये बराच फरक आढळून येतो. त्याचप्रमाणे ख्रिश्चनांमध्येही कॉमन सिव्हिल कोड आहे, मात्र अनेक ख्रिश्चन आपापल्या जातींमध्येच लग्न करू पाहतात. रोमन कॅथलिकांमध्ये घटस्फोट पद्धत नाही. त्यांच्यात लग्न हे जन्मोजन्मीचं बंधन आहे असं मानलं जातं. तर दुसरीकडे प्रोटेस्टंटमध्ये तलाक पद्धत आहे. अल्पसंख्याकांना समान नागरी कायद्याची भीती का वाटते? मुस्लिम आणि ख्रिश्चन भारतात भलेही अल्पसंख्याक आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काही ठाम परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास त्यांचं विशेषत्व धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांना वाटत असते. आता यापुढे बरीचशी कायदेशीर आव्हानं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लॉ कमिशनला समान नागरी कायद्याविरोधात पत्र लिहिलं आहे. बोर्डाच्या मते कौटुंबिक प्रकरणं धार्मिक नियम घटनेच्या 25 आणि 26 या कलमांद्वारा संचालित होतात. त्यामुळे काही अपवाद वगळता नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. भारतीय घटनेच्या कलम 29 अंतर्गत आपली वेगळी संस्कृती राखण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांच्या मते सध्याच्या व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी, कारण व्यापक बदल विनाशकारी होऊ शकतात. यूसीसी लागू करणं घटनेने दिलेल्या भेदभाव विरोधी हमीच्या विरोधात जाऊ शकतं. घटनातज्ञ प्राध्यापक तरुणाभ खेतान म्हणतात, जर एकरूपता आणण्यासाठी एका समुदायाच्या परंपरा दुसऱ्या समुदायांवर थोपवल्या तर ते सांस्कृतिक वर्चस्व थोपल्यासारखं होईल. जाणकारांच्या मते समान नागरी कायदा लागू केल्यास देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व अत्यंत अडचणीचं आणि आव्हानात्मक असेल. शिवाय ही एक झटक्यात होणारी प्रक्रिया नसून फार मोठी प्रक्रिया असणार आहे. जर आपण आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओतली माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि लाईक करून माझा उत्साह वाढवायला मदत करा. धन्यवाद.